श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 7वा समास 9वा श्रवण निरूपण। श्रीराम आता श्रवण कैसे करावे तेही सांगे जेल अवघे। श्रोता अवधान द्यावे एक चित्ते जेथे संशय तुटती होये आशंका निवृत्ती। अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे। पाणी पाण वाटे जैसे आपणची धावे तैसा तो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर। तेथे पाहिजे सारासार विचारणा ते तैसे परमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान। ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही। आत्मज्ञानी एक चित्त तेणे पाहणे अद्वैत। एकांत स्थळी निवांत समाधान। आता सो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ। परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोवी। म्हणून नित्यानित्य विचार जेथे बोलिला सारासार। तोची ग्रंथ पलपार पाववी विवेके। पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या जगद्गुरु श्रींना कोटी कोटी साष्टांग दंडवत। आपणा सर्व गुरुबंधू गुरु भगिनींना श्री गुरुदेव। भाविक हो, मागील आठवड्यात आपण पाहिलं की नित्य श्रवण आणि मनन केल्याशिवाय आत्मनिश्चय स्थिर होत नाही आणि नित्य श्रवण मननानेच आपली बुद्धी चांगली राहते। जर आपण श्रवणाचा आळस केला तर आपण स्वहिताला मुकतो आणि भवसागरामध्ये गटांगळ्या खात राहतो। त्यासाठी नित्य श्रवण मनन करावे। त्याचप्रमाणे रामदास स्वामींनी नवविधा भक्ती सांगताना सुद्धा श्रवण भक्तीमध्ये सांगितलं की नेहमी चांगले श्रवण करावे। दशक 7वा समास 9वामध्ये रामदास स्वामींनी श्रवण म्हणजे काय करावे, नक्की श्रवण काय करावे, कोणत्या अध्यात्म ग्रंथ वाचावेत आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे प्रत्येकाने श्रवण करावे असं याचं निरूपण केलेलं आहे याच्यामध्ये। ते आज आपण पाहणार आहोत। वाचण्याच्या क्रियेला कीर्तन म्हणू आपण, ऐकण्याच्या क्रियेला आपण श्रवण म्हणू। ते श्रवण अत्यंत फार महत्त्वाचं आहे। या श्रवणानं मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये पण मी आपल्याला सांगितलं की या श्रवणानं आपल्यावर आमूलाग्र बदल होऊ शकतात। फक्त अंतःकरणाला कान लावले पाहिजेत। नाहीतर बरेच जण ऐकत असतात पण त्या ऐकण्याला काहीच अर्थ नसतं। का तर शरीर संत संघात असतं आणि मन हे घरामध्ये असतं। मन तुमचं घराकडे असेल आणि शरीर संत संघात जर असेल तर त्या श्रवणाची किंमत शून्य आहे। या समासामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्ही श्रवण करा, पण कसं करा, म्हणजे काय करा श्रवण,
कारण प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो. मग वाईट गोष्टी आपण श्रवण केल्या त्याचाही परिणाम होणार आहे, चांगल्या गोष्टी श्रवण केला त्याचाही परिणाम होणार आहे आपल्याला. आणि म्हणून चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं श्रवण केलं पाहिजे. आणि हे चांगल्या गोष्टींचं जर श्रवण आपल्याला करायचं असेल तर संतांचे ग्रंथ, संतांचा बोध, संत साहित्य, देवादिकांबद्दलची माहिती ही आपण श्रवण केली पाहिजे. आता ही कुठे मिळते? हे ऐकायला कुठे मिळेल आपल्याला? संत संघात. आणि म्हणून संत संघाकडे आलं पाहिजे. संत संघाचं म्हणून महत्त्व आहे की हे संत संगत आपल्याला घडवतात. समर्थ रामदास स्वामींनी श्रवण कोणकोणते करायचं ते सांगितलेलं आहे, ते ताईनं सांगायचं, ते आपण शांतपणे ऐकूया. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे, म्हणजे समाजाची रचना कशी आहे तर व्यक्ती तितक्या प्रकृती अशी समाजाची रचना असल्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवडीचे ग्रंथ किंवा वाचनीय श्रवणीय अशी माहिती मिळायला असेल तरच ते त्याला आवडणार आहे. समजा जर एखादा आध्यात्मिक माणूस असेल, त्याला अध्यात्माची आवड असेल, तर त्याच्या पुढे जर अंधश्रद्धा सांगणारे ग्रंथ दिले, तुम्ही माहिती दिली, पुस्तकं दिली, तर त्याला ते आवडणार नाही. किंवा एखादा रत्नपारखी असेल आणि त्याला जर दगडाची माहिती सांगणारं पुस्तक दिलं तर त्याला तेही नाही आवडणार. किंवा राजहंसापुढे जर आपण पाणी नेऊन ठेवलं, नुसतं दूध पाणी मिक्स नाही केलं, नुसतं पाणी नेऊन ठेवलं तर तरीसुद्धा ते व्यर्थ आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीचे असे वाचनीय ग्रंथ मिळायला हवेत. आणि त्यासाठी स्वामी विवेकानंदसुद्धा काय सांगतात की समजा आता भगवद्गीता हे आपला धर्मग्रंथ आहे, किती उपयुक्त तत्त्वज्ञान आहे ते जीवनासाठी, पण ते आवश्यक आहे आपल्याला सुद्धा माहीत आहे. पण ते जर आपण रस्त्याने सांगत फिरलो तर लोक आपणाला दगडच मारतील. ते काय म्हणणार, हा काय वेड्यासारखा सांगत फिरलाय. प्रत्येकाला आवडेल असं नाही, ते योग्य ठिकाणीच त्याची जिथे जे पचेल रुचेल तेच सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा सांगितली पाहिजे. त्याची मांडणी तिथेच केली पाहिजे जिथं पचेल रुचेल असं. व्यर्थ ठिकाणी सांगून त्याचा काहीही उपयोग नसतो. आणि अशी ही माहिती सांगितल्यानंतर म्हणजे साधनेला आपल्या संत काय सांगतात की तुमच्या साधनेला पूरक असं जर तुम्ही श्रवण केलं तरच साधनेला गती येणार आहे. मग यासाठी एक दृष्टांत सांगते, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नक्की श्रवण केल्यावर आपल्याला श्रवणापासून काय अलभ्य लाभ काय होतो. संत सांगतात की याचा श्रवणाचा तुम्हाला अलभ्य लाभ होतो, आध्यात्मिक ग्रंथ वाचल्यानंतर काय लाभ होतो तो एक आपण दृष्टांतामधून पाहूया. श्रीकृष्णाचा नातू परीक्षित राजा आपणा सर्वांना माहिती आहे. आणि परीक्षिताचं जेव्हा राज्य सुरू झालं तेव्हा नुसताच कलीचा प्रादुर्भाव झालेला होता. आणि त्यानं तो परीक्षित राजा एकदा शिकारीला गेलेला असतो आणि त्यावेळेला तिथे तहानेने तो इतका व्याकुळ होतो की तो खूप ठिकाणी असं पाणी शोधतो पण पाणी काही त्याला सापडत नाही. मग एका ऋषींचा आश्रम त्याला थोड्या वेळाने दिसतो आणि तो तिथं आश्रमामध्ये जातो. तर पर्णकुटीमध्ये आत तो आवाज देतो, कोणी आहे का, मला पाणी हवं आहे, पाणी हवं आहे. खूप शिणलेला असतो त्याचा आवाज. काही ते शृंगी ऋषी तिथे साधना करत बसलेले असतात, त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नाही. मग तो स्वतःच असा अगदी क्षीण झालेला असतो, जाऊन आतमध्ये पाणी पितो. पाणी पिल्यावर त्याला तरतरी येते, पण त्याला म्हणजे इतका राग आलेला असतो की बाबा मला पाणी नाही दिलं ह्यांनी प्यायला. म्हणून तो तिथं एक कुंपणावरती असं त्याला साप दिसतो मेलेला. तो साप घेतो आणि त्या शृंगी ऋषींच्या गळ्यात ठेवतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर तिथं थोड्या वेळाने त्यांच्या शृंगी ऋषींचा गविजात नावाचा मुलगा येतो आणि तो पाहतो तर आपल्या वडिलांची कुणीतरी चेष्टा केलेली आहे त्याच्या लक्षात येतो आणि तो शाप देतो की हा जो कोणी हे कृत्य केलेलं आहे तो 7 दिवसात तक्षक नाग चावून त्याला मरण येईल म्हणून. आणि हे शुकमुनींना अंतर्ज्ञानानं कळतं आणि शृंगी ऋषींच्या पण लक्षात येतं की बाबा हे परीक्षित राजाकडून चुकून हे कार्य झालेलं आहे, म्हणजे हे कृत्य झालेलं आहे. मग आता ह्याला काय करायचं, याला उशाप तर नाही देता येणार, शाप तर देऊन झालेला आहे. मग आता काय करायचं, तर शुकमुनी परीक्षित राजाला सल्ला देतात, त्याचे गुरु असतात ते त्याला सल्ला देतात की म्हणतात तू भगवद्गीतेचं पारायण कर 7 दिवस. आता तुला असं तसं मरण येणारच आहे, मग तुला मोक्षाची वाट तुला सापडली पाहिजे, मोक्ष तुला या जन्मी मिळाला पाहिजे. मग हे गुरूंनी उपदेश केला, त्यानं तो मनापासून श्रवण केला आणि मनन करून त्याचं बाबा त्यानं ठरवलं की नाही आपण हे भगवद्गीतेचं पारायण केलंच पाहिजे. आणि तो 7 दिवस ते पूर्ण पारायण करतो, इतका मनापासून जीवेभावे करतो की कृष्णाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की जो मला मनापासून आठवेल त्याला म्हणजे तो शेवटी माझ्यामध्ये येईल, म्हणजे माझ्यामध्ये मी त्याला शेवट स्थिर करेन असं सांगितलेलं आहे, त्याला मोक्ष मिळेल.
मग तो त्याप्रमाणे पारायण करतो आणि त्याला मोक्ष मिळतो. म्हणजे परीक्षित राजाचं हे उत्तम उदाहरण आहे की त्यानं आपल्या गुरूंचा बोध श्रवण केला आणि मोक्ष मिळवला अगदी 7 दिवसामध्येच. त्याचप्रमाणे आपण पण आपल्या गुरूंचा बोध ऐकला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. रामदास स्वामी पुढे काय म्हणतात, तर नाना फळे पक्षी खाती तेने तया होय तृप्ती परंतु चकोराचे चित्ती अमृत वसे. म्हणजे काय, समाजात अनेक प्रकारचे लोक असतात, ते वेगवेगळे पक्षाचं उदाहरण देऊन त्यांनी हे पटवून दिलेलं आहे. कसं की पक्षी अनेक प्रकारची फळे खातात, तृप्त होतात, त्यांना त्यात समाधान वाटतं. परंतु जो चकोर असतो तो अमृताची म्हणजे त्या ठराविक म्हणजे स्वाती नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पाण्याच्याच थेंबाची तो आस करत असतो. त्याचप्रमाणे समाजामध्ये खूप लोक असतात ज्यांनी गुरु नाही केलेले, ते वेगवेगळे अध्यात्म ग्रंथ वाचून वगैरे पुस्तकी ज्ञान मिळवण्यात समाधान मानतात किंवा अभ्यासक्रमामध्ये वगैरे PhD वगैरे करून असं समाधान मानतात. परंतु जे सत्शिष्य असतात, ज्यांना गुरूंचं महत्त्व पटलेलं आहे की गुरूंशिवाय आपला उद्धारच नाही, ते लोक मात्र गुरूंचा बोधच श्रवण करून आपल्या जन्माचं कल्याण करून घेतात. मग हे श्रवण म्हणजे नक्की काय, तर अंतःकरणपूर्वक श्रवण केलं पाहिजे. माऊलींनी सांगितलेलं आहे आपल्याला पाठीमागच्या संतसंगामध्ये की तुम्ही हृदयाचे कान करून ऐका. स्वामींनी केलेला बोध हा श्रवण करताना हृदयाचे कान करा, पूर्ण तिथं लक्ष असू द्या. आणि तो जेव्हा तुम्ही मनन कराल, आचरण कराल, तेव्हाच तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. तर आचरण नाही केलं, मनन नाही केलं तर तुमचा काय उपयोग नाही, नुसतं श्रवण करून. म्हणजे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, वाचन, श्रवण आणि मनन. तर मनपूर्वक वाचलं, अगदी म्हणजे अंतःकरणापासून श्रवण करून जर वाचलं तुम्ही, तरच त्या वाचनाचा उपयोग आहे. आणि जे श्रवण केलेलं आहे ते मनन करून आचरणात आणलं तरच आपलं चित्तशुद्धी होणार आहे. म्हणजे श्रवण मनन एकमेकाला पूरक आहेत. आणि यामुळे काय होतं, मनपूर्वक मनन केल्याने आपलं आचरण तसं होतं. आणि जी आपली चतुष्टी आहे, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, ही आपली जी चतुष्टी ती चांगली राहते. मनामध्येच बघा आपल्या संकल्प विकल्प येत असतात आणि हे संकल्प विकल्पामुळेच आपल्याला बुद्धी आपली चालत असते त्या संकल्प विकल्पाप्रमाणेच. आणि जर आपण चांगलं श्रवण केलं तर आपली बुद्धी चांगली चालेल आणि चांगलं श्रवण केल्यामुळे संकल्प विकल्प नाहीसे होतील आणि आपली बुद्धी सत्सद विवेक बुद्धी आपली जागृत होईल. त्यामुळे काय होईल, आपल्या अहंकारावर आपल्याला ताबा मिळवता येतो. आणि हा ताबा मिळाल्यामुळं आपल्याला काय होतं, नेहमी म्हणजे सद्गुरूंचा बोध ऐकल्यामुळं आपल्या अहंकारावर ताबा राहतो आणि आपल्याला सारखा सद्गुरूचरणाचा ध्यास राहतो. आणि सद्गुरूचरणाचा हा ध्यास राहिल्यामुळं परत आपण मोक्षाचे अधिकारी, आत्मज्ञान पण आपल्याला मिळू शकतं आणि आपण मोक्षाचे अधिकारी होतो. जगद्गुरुश्रींनी असं सांगितलेलं की हृदयाचे कान करून ऐका, हा बोध आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि परंतु आपलं कसं आहे, म्हणजे सगळ्यांचीच आपली गोष्ट अशी आहे की भरलेल्या समुद्रामध्ये आपण तहानेने व्याकुळ झालेलो आहोत. म्हणजे कसं, तर आपल्याला आता ह्या सध्याच्या जगामध्ये जे आपल्याला असं वाटतं की बाबा कानावर यावं, आपल्या अंतःकरणाला म्हणजे नजरेत भरावं किंवा अगदी अंतःकरणाला भिडावं, असं सूर आपल्याला कुठं काही सापडतच नाही, ऐकायला काही मिळतच नाही. सगळा गडबड आणि गोंधळ गोंगाटच चाललेला आहे. म्हणजे अक्षरशः श्रवण प्रदूषण आहे. कसं, तर बघा कृष्ण कन्हैयाचे बासरीचे सूर ऐकून सगळी सृष्टी डोलत होती, सगळं युग चांगलं चाललेलं होतं, सगळी लोक एकमेकांशी अगदी चांगल्या म्हणजे जीवेभावे वागत होती. परंतु आता अक्षरशः असं बेसूर झालेलं आहे, सगळं बेसूर झालेलं आहे. म्हणजे धरणीसुद्धा कंप पावत आहे, कितीतरी वेगवेगळे अनर्थ ओढावत आहेत. मग असं होऊ नये यासाठी सद्गुरूंचा बोध आपण लक्षात घेतला पाहिजे. आता हे कलियुग आहे, या कलियुगाचा प्रभाव तसंच राहणार. आपण ज्या लोकांमध्ये आपण घेऊन गेलात आमच्या श्रोत्यांना, ते द्वापार युग होतं. आणि या द्वापार युगामध्ये कृष्ण कन्हैयांचेच सूर ऐकायला मिळणार, आज ते नाही ऐकायला मिळणार, कारण हा कलियुगाचा महिमा आहे. आणि या कलियुगामध्ये माणूस जास्तीत जास्त दिशाहीन होईल, तरच कलीचा विजय होईल, तरच कलीचं साम्राज्य पसरेल आणि तरच हे युग जे आहे ते कलियुग होईल. आणि म्हणून आजची परिस्थिती जी आहे ती फार बदललेली परिस्थिती आहे. मोक्षाचा विचार सत्ययुगापासून आजपर्यंत तोच आहे. मोक्षाचा विचार सत्ययुगापासून तोच आहे, परंतु परिस्थिती बदलली. परिस्थिती काय बदलले, तर स्वार्थ आला आहे, लबाडपणा आला आहे, धूर्तपणा आला आहे, दंभाचारपणा आला आहे. हा ह्या युगाचा परिणाम आपल्यावर झालेला आहे.
आणि म्हणून आपण तशा प्रकारे वागतो. पूर्वीच्या काळी लोक न्यायानं वागायचे, धर्मानं वागायचे. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन लगेच चिकटवू नका. धर्म म्हणजे एक विचारधारा आहे. माणसानं माणसावर कसं वागावं, कसं जगावं, कसं राहावं, काय खावं, काय प्यावं, याबद्दलची जी एक विचार की या पद्धतची एक चाकोरी जी ठरवून दिली जाते त्याचं नाव आहे धर्म. त्यामुळे सत्ययुगामध्ये लोक पूर्णपणे धर्माचं आचरण करायचे, म्हणून ते सत्ययुग होतं. त्रेतायुग आल्यानंतर मग थोडं कालांतरानं माणसामध्ये बदल होतो. आपण नाही का लहान असतो ते आपला चेहरा वेगळा असतो, जरा प्रौढ झालं की आणखीन चेहरा वेगळा होतो, थोडं आणखीन पोक्त झालं की चेहरा आणखीन बदलतो, वयस्कर झालं की आणखीनच काहीतरी वेगळा चेहरा दिसायला लागतो. तसाच प्रकार आहे. लोकांनी काय केलं म्हणजे लोकांमध्ये थोडा बदल झाला आणि थोडंसं असत्य आतमध्ये घुसलं, म्हणजे धर्माच्या विरुद्ध थोडंसं वागण्याची प्रवृत्ती वाढली, म्हणून झालं त्रेतायुग. या त्रेतायुगानंतर सुद्धा पुढे घसरण होत गेली आणि निम्मा प्रकार झाला. म्हणजे असत्याचा जोर वाढला, असत्याची बाजू धरणारे लोक निम्मे झाले. म्हणजे सत्य मानणारे पण निम्मे आणि असत्य मानणारे निम्मे, म्हणून द्वापारयुग. म्हणून भगवान कृष्णाला तिथे अवतार घ्यावा लागला. आज अशी परिस्थिती झालेली आहे की जवळजवळ सगळंच मोडीत निघालेलं आहे आणि सगळीकडे असत्याचा दंभाचारच झाला आहे. आमचा एक अभंग आहे, कलियुगी दंभाचार, अभंग म्हणूया आणि मग पुढे जाऊया. कलियुगी दंभाचार माजेल भूमीवरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. कलियुगी दंभाचार माजेल भूमीवरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. आई बापाचा मांडूनी छळ, आई बापाचा मांडूनी छळ, आई बापाचा मांडूनी छळ, आई बापाचा मांडूनी छळ. रात्रंदिन करी जळफळ, रात्रंदिन करी जळफळ, रात्रंदिन करी जळफळ, रात्रंदिन करी जळफळ. बायकोसाठी आप्त इष्ट करील तो दुरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. कलियुगी दंभाचार माजेल भूमीवरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. अनादि काल देव पूजा, अनादि काल देव पूजा, अनादि काल देव पूजा, अनादि काल देव पूजा. सोडूनी देवाना करी सजा, सोडूनी देवाना करी सजा, सोडूनी देवांना करी सजा, सोडूनी देवांना करी सजा. रंगील दुनिया जमवी पास, नाटक तमाशा करी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. कलियुगी दंभाचार माजेल भूमीवरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी
अरे बिचाऱ्या तारुण्यात, अरे बिचाऱ्या तारुण्यात, हरी बिचाऱ्या तारुण्यात, हरी बिचाऱ्या तारुण्यात, नाही घेतलेस नाम मुखात, नाही घेतलेस नाम मुखात, नाही घेतलेस नाम मुखात, नाही घेतलेस नाम मुखात, सुंदर नरदेह घालवलास फुका, म्हणून झालास तू फिका, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. कलियुगी दंभाचार माजेल भूमीवरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. अनाथ दुबळा परावलंबी रे, अनाथ दुबळा परावलंबी रे, अनाथ दुबळा परावलंबी रे, अनाथ दुबळा परावलंबी रे, तुला आधार परमेश्वर रे, तुला आधार परमेश्वर रे, तुला आधार परमेश्वर रे, तुला आधार परमेश्वर रे. नरेंद्र म्हणे आता तरी रे, पांडुरंग मुखी म्हण रे, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. कलियुगी दंभाचार माजेल भूमीवरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी, अशी ही वेदांची वैखरी. कलियुगी दंभाचार माजेल भूमीवरी, अशी वेदांची वैखरी. हे आम्ही नाही सांगत आहे, वेदानेच सांगितलेलं आहे. वेदानेच सांगितलं की माणसाला दुर्बुद्धी येईल, आणि त्याप्रमाणे राजा परीक्षिताला दुर्बुद्धी आली आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत राज्य करतो, आणि दुर्बुद्धीनं त्याला ग्रासलं, शिकारीला गेलेला असतो, आणि वेदव्यासांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथे पाण्यानं व्याकुळ होतो, शिकार करून व्याकुळ झालेला असतो, आणि वेदव्यासांकडे पाणी मागतो. वेदव्यास ध्यानाला बसलेले असल्यामुळे ते पाणी काय देऊ शकत नाही, म्हणून याला राग येतो, आणि हा गळ्यामध्ये मेलेला साप, कुंपणावर एक साप जातो, त्याला मारतो, आणि मेलेला साप गळ्यामध्ये अडकवून निघून जातो. तेव्हा ह्या व्यासांचे जे चिरंजीव शृंगी हे समिधा घेऊन आल्यानंतर पाहतात तर आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला साप अडकवून गेलेले आहेत. याचा अर्थ त्यांनी मस्करी केली आहे, माझ्या वडिलांची चेष्टा केली, म्हणून तो शाप देतो की ज्याने कुणी माझ्या वडिलांची मस्करी केली त्यांना 7 दिवसामध्ये तक्षक चावेल आणि तो मरून जाईल. आणि हे ज्या वेळेला त्या ऋषींच्या लक्षात येतं, त्या ऋषी आपल्या शिष्याला म्हणजेच परीक्षिताला निरोप पाठवतात की बाबा रे, तुझा मृत्यू अटळ आहे, पण तू असं काहीतरी श्रवण कर, तू असं काहीतरी श्रवण कर की तू मोक्षापर्यंत जाशील. समर्थ रामदास स्वामींना तेच सांगायचं आहे की श्रवणानं आपल्याला मुक्ती मिळू शकते, मोक्ष मिळू शकते, परंतु श्रवण असं करा की त्या श्रवणानं आपलं प्रवृत्तीकडे धावणारं जे मन आहे ते निवृत्तीकडे लागेल. प्रवृत्तीकडे धावणारं मन निवृत्तीकडे ज्यावेळी लागेल त्याच वेळी आपल्याला मोक्ष आहे. जर ज्या श्रवणानं आपलं निवृत्त मन प्रवृत्तीकडे वळतं त्या नक्कीच समजायचा आपला घात आहे. आणि म्हणून काहीतरी श्रवण करू नका, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. हे आपल्या शास्त्रानं का सांगितलं, आपल्या श्रुती का सांगतात की तुमचे मित्र जे आहेत ते तुमच्यापेक्षाही बुद्धिजीवी असले पाहिजेत, सुसंस्कारित असले पाहिजेत. अशा मित्रांची संगत करा, अशा लोकांच्या सहवासात राहा. म्हणून आपण पण बघा, एखादा आपल्याला ब्लॉग घ्यायचा असतो मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी आपण एखादा ब्लॉग घेतो त्यावेळी आपण बघतो आजूबाजूचे लोक कसे आहेत.
उच्च क्वालिटीचे पाहिजेत, उच्च विचाराचे पाहिजेत, उच्च विभूषित पाहिजेत, सुसंस्कारित पाहिजेत, तिथे आम्हाला रूम पाहिजे. का हो? नाही नाही महाराज, ती कसे आमच्या मुलांवर परिणाम होतो ना. म्हणजे श्रवणाचा परिणाम होतो, म्हणजे ऐकण्याचा परिणाम होतो. अमकात अमका आपल्या वडिलांना फटकवतो, हे दररोज ऐकून ऐकून सुसज्जन मुलगासुद्धा बिघडतो आणि तोही आपल्या वडिलांवर हात करतो. पण अमकात अमका मुलगा आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या आज्ञेच्या बाहेर नाही, हे ज्यावेळी कळतं तर ह्याही मुलाला लाज वाटते की मी कसा वागतो आणि तो कसा वागतो. हा श्रवणाचा परिणाम आहे. म्हणून या दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, श्रवण असं करा की प्रवृत्त मनाला निवृत्त बनवेल. निवृत्त म्हणजे सगळ्यातून मुक्त होणे. जैसे ठेविले अनंते, नाही तर तुम्ही म्हणा निवृत्त आले तुकाराम महाराज, त्यांनीच म्हटलेला अभंग आहे, मग त्यांनी संसार का केला? त्याने असा संसार केला, जैसे ठेविले अनंते तैशा परी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आज आनंदाचा दिवस असेल तर आनंदाचा, दुःखाचा असेल दुःखाचा. माझ्या भाषेत बोलायचं झालं तर येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. आनंदाचा दिवस असेल तरीही स्वागत आहे, दुःखाचा दिवस असेल तरीही स्वागत आहे, काहीही परिणाम होणार नाही. या वृत्तीला निवृत्ती म्हणायचं, या वृत्तीला निवृत्त मन म्हणायचं. हे मन जोपर्यंत निवृत्त होतं, लेक्चर देऊन चालत नाही, मी निवृत्त आहे, मी निवृत्त आहे, मी निवृत्त आहे, असं चालत नाही. ते आपल्या आचरणामध्ये येण्यासाठी आपल्या ते मनावर बिंबवावं लागतं. आणि हे मनावर जर योग्य प्रकारे बिंबलं तर निसर्ग चक्राप्रमाणे किंवा आपल्या प्रार्थनाप्रमाणे जीवन जातच राहणार आहे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. आपण प्रवृत्त असणारे लोक काय करतो, विचार करतो. मला तो तमका तमका बोलला होता, थांब त्याचं सूड उगवल्याशिवाय सोडणारच नाही, त्याच्या घराचा पाया खणून काढणार म्हणजे काढणारच, त्याला उद्ध्वस्त करणार म्हणजे करणारच. हे प्रवृत्त, प्रवृत्त मनाचे लोक करतात. संत तसं नाही करत. संतांची टिंगल करा, संतांची टवाळी करा, संतांचं कौतुक करा, संतांना नावं ठेवा, काहीही त्यांच्यावर परिणाम होत नाही. गुरु असावा रोक ठोकडा, गुरु नसावा मिंदा, निंदा अथवा वंदा तो नाही कुणाचा बंदा. हे गुण गुरूंकडे असतात. म्हणून त्यांच्या संत संघामध्ये यायचं, म्हणजे अशा गुणांचा विकास आपल्यामध्ये सुद्धा होतो. आणि मग प्रवृत्त मन निवृत्तीकडे जाऊन आपण परमेश्वराकडे शरणागतीकडे जाऊ लागतो आणि एक दिवशी आपल्याला आत्मज्ञान होतो. आत्मज्ञान होतं आणि खऱ्या अर्थानं हे जन्ममरणाचं जे फेरे असतात ते थांबतात. आणि म्हणून हे श्रवण फार महत्त्वाचं आहे. किती समासामध्ये हा विषय आला आहे बघा. अनेक समास त्याच्यासाठी श्रवणावरच समर्थ रामदास स्वामींनी घेतलेले आहेत. ते पाहूया आता पुढच्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी काय सांगतात ते. तेव्हा आजच्या घडीला किंवा आजच्या या क्षणाला आपण एवढंच लक्षात ठेवायचं की ऐकायला सांगितलं स्वामींनी, आणि काय सांगितलं ऐकायला, चांगलं ऐका, की ज्यामुळे आपलं मन निवृत्तीकडे लागेल, प्रवृत्तीकडे लागणार नाही. मन निवृत्त झालं पाहिजे, कारण हे मन फाटकं आहे, मन आषाढभूत आहे, त्याला कितीही दिलं तरी कमीच असतं आणि कधी मनाच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करता येत नाही. त्याला कुठेतरी आपण कंट्रोल करावं लागतं, तरच भूतजय मिळतो, तरच आपलं आत्मकल्याण होतं. ते असंच आत्मकल्याण आपलं व्हावं ही सदिच्छा समर्थ रामदास स्वामींनी धरलेली आहे. ती सदिच्छा मी माझ्या मनामध्ये धरले आणि म्हणून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, दर आठवड्याला संत संघामध्ये येऊन हे चांगलं ऐकताय ते घेऊन जावा आणि त्याचं मनन करून त्याचा ध्यास लावून घ्या, म्हणजे आपल्या जन्माचं कल्याण होईल. आमचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की